इतना मुंडवड़ा बांध के नाची है मैं लग्न में मेरे। बरोबर है। मैं कहीं नहीं गुजर, मैं निकने को नहीं आई, मैं इधर ही रहूंगी। हाँ मैं झगड़ा करके रहूंगी। हाँ निकुंज जाने को थोड़ी ना मैंने लग्न किया है। बरोबर है। हाँ अधिकार है हमारा। फूल है गुलाब का तो कांटों से क्या डरना, फूल है गुलाब का तो कांटों से क्या डरना, बाटा संग खाएंगे हम वरना। सध्या तर आम्ही मासाहेबांच्याच हातचं खाण्यास आतुर आहे, पण तरी मासाहेबांना नमस्कार मित्रांनो, ऋतुजा वक्सरे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आमच्या मम्मीची रेसिपी झालेली आहे फायनली। ही बघा, हिने आहे ना चाप घेतलाय हातात बर का, मी खरं सांगते, हो का दिसते तुम्हाला, असा चाप घेतलाय आणि तिला असं वाटतंय अरे मुंग्या आल्या, तर तिला असं वाटतंय ना, सॉरी हा आता क्लिअर झालं, असं वाटतंय तिला घेणार आहे चाप। आता मी तुम्हाला दाखवते तिची मजा, घ्या घ्या तिचा मग बाबू आता काही ती सोडणार नाही, ते चापाचा चुरा करणार आहे ती चापाचा। मम्मी मला आता तिकडे यायचंय बर का, तर मी तुम्हाला दाखवते बघा, असा पसारा पडलेला आहे आमच्या घरात। इथं बघा रिंग लाईट आहे, नुसतं म्हणलं घेऊ 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 चाप बघा चाप, असं तिला म्हंटल ना सुपडी बिपडी आण, पिऊ झाडू आण, तर ते काम नाही करणार, चाप चोरायचं आणि रब्बर चोरायचं बरोबर काम करते ती, बरोबर काम करते ना मम्मी। आणि तिला सगळं समजतं बोललेलं, सगळं समजतो, आणि घे म्हटलं ना घे, आणि धर या शब्दाचा लय तिला हे वैर आहे, वैर। धर म्हटल्यानंतर खायला देतो ना आपण, म्हणून तिला धर शब्द कळतो, आणि घे म्हणल्यानंतर तिचं खायचं घ्यायचं, घ्या तिचं। माझं आहे ना, आज आहे ना सोन्याचं गळ्यातलं तुटलं माझं, काय सांगू तुम्हाला। हो का, मम्मींचं गळ्यात छान असं, या ग इकडं ऋतू, किती छान असं माझं गळ्यातलं, मम्मीचं आमच्या गळ्यातलं तुटलेलं आहे, बघू शकतोय तुम्ही। आता त्याला आहे ना काय करायचं तेच नाही माहिती मला, का इथून असं तुटून गेलं, इथलं जॉईंट। मम्मी काहीतरी सरळ करायला गेल्या आणि मम्मीला रेसिपी मध्ये घालायचं होतं ते मंगळसूत्र, तर अचानकच कसं काय तुटलं काय माहित काय मम्मी। सोन्याचं म्हणजे सोन्याचं पाणी मारलेलं आहे याला, सोन्याचं नाहीये। म्हणजे काय म्हणता ना, कोण आलं असं काय, हा ये, हा तर आम्हाला बर्थडेचं आमंत्रण आलेलं आहे ना मम्मी, स्वराच्या बर्थडेला बोलवले, बर्थडेचं आमंत्रण आलेलं आहे, तर आम्ही बर्थडेला जाऊन येतो। हा आम्ही बर्थडेला जाणार आहे, आणि या पिऊला पण बर्थडेला नेणार आहे आम्ही बर्थडेला जाणार आहे, पण तिचा काही व्हिडिओ नाही काढणार, कारण की ते आजच त्यांनी सांगितलं बर्थडेला या करून, समोरच राहतात पण त्यांना जास्त बोलायला नाही आवडत। मी आहे ते त्यांनी बघू द्या माझी व्हिडिओ, नो प्रॉब्लेम। म्हणजे इथं आम्ही नवीनच आलोय ना, ओळख वगैरे नाहीये, म्हणून आम्ही असं एवढं बोलत नाही काय हो मम्मी। हा बोलत नाही, पण मी बोलते, मला लागतं, मम्मी सगळ्यांसोबत बोलते मम्मी, म्हणजे मम्मींचं कसं आहे माहितीये का, जाईन तिथं मम्मी मिक्स होऊन जाते। हा मग बोलायचंच असतं, आपण शेजारी पाजारी। आता हे हातात घेऊन हे होणार आहे का, नाही होणार आहे, काय म्हणायचं, आपण शेजारी पाजारी राहतो ना, तर बोललं पाहिजे। आता आता आमच्या भूमी मॅडम पधार रहे हे, राणी या, जय 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 काय बरं स्टार्ट, व्हिडिओ पण झालता मधीच बोट आणि माझा। ताईसाहेब लवकर करावे, अरे वा, आमच्या ताईसाहेबांची प्रॉपर साडी असते आमची, बघा कशी बोगाडी साडी घातली मी, बरोबर। अरे ही बोगाडी झाली तुझ्यासाठी, स्कार्फला तुझी सवय झाली मम्मी। या ताईसाहेबांचा लवकर साडी होणार नाही, हे मासा हे बघू दे कशी साडी घालतीस की घालतीस। मम्मी मगाशी कोणती भाषा बोलत तुझ्या मम्मीला बोलून दाखवा ना, कोणती
आय डोंट नो माहिती. आय डू आम्हाला काय करायचंय? आम्हाला काय करायचं ते आम्ही आमचं करू. मम्मी आई साहेब. हा ग अशी काय करते ग तू? हे चालू आहे आई साहेबन मा साहेबन तू काय चालू हा. मध्येच काय करेल? ताई साहेब. हा यावेळेस कोणतं पदर आहे मला तेच मला पण नाही कळालं. हा पदर आहे असा. ताई साहेब तुमच्या माथ्यावर घ्यावा तो. हा असा पदर असतो भारी घे. हा. तुम्हाला काय पाहिजे? सासू मॉम आम्हाला ना सध्या नाश्त्याची गरज आहे. तुम्हाला नाश्त्यास काहीच पाहिजेस. काय पाहिजेस तुम्हाला? तुम्ही देशान ते खाऊ आम्ही. आपली काय म्हणते ते मला इथलं काहीच माहिती नाहीये पण मी आहे यांच्यामध्ये. काय बरं आपली काय आपली आपले माणसं ऑर्डरला काय म्हणते मराठीत? आपली आज्ञा. आपली आज्ञा काय आहे? आदेश. आमची आज्ञा अशी आहे का तुम्ही आमच्यासाठी खूप छान असं नाश्ता करावे. काय बनवा? तुम्हाला वाटेल ते काय लवकर टेबलवरती हजर व्हा आणि बसून घ्या. आई साहेब सध्या आम्हाला गरज आहे आम्हाला. अच्छा तुम्हाला विश्रांती. ओके मासाहेब तुम्ही विश्रांती करावी. आराम करा तुम्ही थोडा वेळ. आम्ही आमच्या यांना सांगते सेवकांना सांगते लवकरच तुमच्या समोर नाश्ता येईल. सध्या तर आम्ही मासाहेबांच्याच हातचं खाण्यास आतुर आहे पण तरी मासाहेबांना आम्ही बनवून देणार आहे. मासाहेबांनी आमच्यासाठी खास खिचडी बनवलेली आहे. त्या आता मला वरती आमच्या साहेबांनी सांगितलं का त्यास खिचडा म्हणतात असं साहेबांनी सांगितलं. खिचडा नाही म्हणते. खिचडा कशाला म्हणतात? आपण बारीक खिमा मटण वगैरे हा का त्याला आपण खिचडा म्हणतो. अच्छा हे तर मला येड्यातच काढतात. म्हणजे मटणाचा खिचडा पण म्हणतात डाळ खिचडा सगळंच म्हणतात. एकच येतं ते नको यार डोकं खाऊ. मम्मी नाही मम्मी पदर माझा पदर पडला. हा मासाहेब आहेत तुम्ही सध्या. ताई साहेब तुमचा पण पदर केस गोबाड्यावानी झाली ताई साहेब. ओके ठीक आहे. अजून काही आज्ञा तुम्हाला? आणि मला आज चॉकलेट डे आहे तर आम्ही काहीतरी स्पेशल करणार आहे भूमीच्या चॅनलवर. तुम्हाला माहितीये का आम्ही रोजच भांडत असतो म्हणून आज खरंच काल पण आहे दोघांचं भांडण. मम्मी मासाहेब मासाहेब आहे. तुम्ही तुमचे भांडणं सांगा. मासाहेब हे आहे ना काय सांगायचं यांचे रोजच कीर्तन. ते म्हणे कीर्तन रोजचं असल्यानंतर त्याला कोण काय करणार? अरे वा वा वा. आज काही तर भाषा ते काय म्हणतात ना भाषांची स्पर्धा नाही मम्मी. आई भूमीच्या तोंडावरून लगेच खरं सांगू कालपासून आहे ना हे दोघं एकमेका संग बोलतच नव्हते. रोज डे झाला. रोज डे पासून काय रोज डे पासून नाही रोज डेच्या दुसऱ्या दिवशी पासून झाले होते. रोज डेच्या दिवशी सकाळी भांडणं झाली आणि रोज डेच्या नंतरच्या दिवशी पण सकाळी. मैं बताती हूँ उनको सब क्योंकि ये दोनों बेबी और क्या बोलते हैं मरद बहुत चिड़के लोग. बेबी नाही नवरा बायको म्हणून नसत तेच ना. कधी कधी मला आहे ना सवय होती हिंदी भाषेची तर माझ्या तोंडात येतं. मला आवडतं बोलो तू मम्मी बोलो आणि मला आवडतं असं म्हणायचंय. आणि तुम्हाला सांगते नवरा बायको आणि मी तुम्हाला सांगितलं तर बीबी और मर्द ये बात सही है कि नहीं मुझे बताओ कमेंट करके. हमारे मम्मी को हिंदी आता है बहुत अच्छी तरह से आता है. हमको हिंदी आती है बहुत अच्छी तरह से आती है. ऐसी कुछ प्रॉब्लम नहीं. मैं आपको झगड़ा बता रही हूँ. हमारा हिंदी का गफलत है. सुनो ना मैं आपको एक बात बताती है. मम्मी ऐका ना आपलं मराठी चॅनल आहे. हा सॉरी. तर मी आज मम्मींना आठवण करून सगळ्यांना मनापासून सॉरी म्हणते. माझं मराठी चॅनल आहे. आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत. मम्मींचं बघता ना तुम्ही. मी सुवर्ण रेसिपीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मला वाटलं बोलूशी म्हणून मी बोलले. बोलणारच आहे ना. तू कशी गाडीवर जाताना काल बोलत होती. हाँ वो खाना म्हणजे वो जेवण नाही खाणे का वो ऐसी बात करती थी. ऐसाच बात करती है बरोबर. आणि म्हणती मैं उसको नवरे को म्हणती मैं का झिन्निकने को नहीं आई. मैं निकने को नहीं आई
नहीं मैं इधर ही रहूंगी। हाँ, मैं और झगड़ा करके रहूंगी। हाँ, निकून जाने को थोड़ी ना मैंने लग्न किया है। बराबर नहीं। हाँ। अधिकार है हमारा। हाँ, इतना मुंडवड़ा बांध के नाची है मैं लग्न में मेरे। बरोबर है। मैं कहीं निकून जाने के लिए नाची है क्या? मैं तेरे पार्टी मांगे है। नाची और अच्छी तरह से पार्टी मांगे है। मैं तेरे शादी में नाची हूँ डुगु डुगु डुगु। हाँ, तो हम जावा जावा मिलके नाचे, हम सासू खाली सुना एक नाचे, बाकी कोई नहीं नाचे। सासू सुना नहीं मिलके नाचे हम। आवाज बान, मैं आपको बताऊं, मैं 10 दिन सोई भी नहीं इनका शादी होने तक। सही है, मेरे सही पीछे इतने सारे काम पड़े थे। बराबर है। हाँ, खाली इनको तो नाचने का ज पड़ा, लेकिन मेरा सबे किया मतलब सॉरी 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 मनापासून सॉरी, मी हिंदी बोलत होते। चालतं मम्मी कधीतरी बोलले तरी काही नाही, चालून जातं. पाहिलं ना आता कशी दोन तोंडाने बोलते ती मला. मम्मी याच व्हिडिओ तुझी चुकी पकडून दिली मम्मीने बघ. आमचं चालूच राहतं सुनांचं, आम्ही असंच राहतो फ्रेंड. सासू सुना आणि आणि आम्हाला मम्मीला आम्ही सुना आहे असं वाटतच नाही. अनुभवी गेली होती, मला करमतच नव्हतं. म्हणलं जाऊ दे, आपण कशाला यांच्यामध्ये बोलायचं. आता मी त्यांच्यामध्ये बोलले असते तर मी सगळ्यांमध्ये वाईट झाले असते, सगळी गोड झाले असते. त्याच्यापेक्षा नको, आपल्याला पण म्हातारं व्हायचंय. मला पण म्हातारं व्हायचंय. जोडी दादा चला मग काय तुम्हाला एवढी कमी व्हिडिओ 7 मिनिटं. हा, व्हिडिओ झाली नाही अजून पूर्ण. चला तुम्ही फास्ट बोलताय मम्मी आजकाल बर का. हा. हा, त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं. हा, मला एक सांगायचंय, मम्मीनी भरपूर साऱ्या रेसिपी अपलोड केलेले. पिझ्झाच म्हणतोय, चीज उलटा बर्गर, उलटा बर्गर आणि पराठा, चीज कॉर्न पराठा, चीज कॉर्न पराठा बनवलाय, कढी भजा भजा कढी, कढी भजी, हा, भजे कढी आणि अपलोड नाही केली अजून, करणार आहे. ब्रेड पॅटीस पॅटीस आणि आता रिसेंट येणार आहे तुम्हाला डाळ खिचडी. रिसेंट म्हणजे अजून थोड्या दिवसांनी येणार आहे. हा, याच्या अजून 2-3 तरी व्हिडिओ अपलोड केलेले नाहीत. करण तेव्हा लवकरच तुम्हाला. मम्मी बघा सदम्यात गेलेले आहेत. मम्मी म्हणजे तुम्हाला सांगायचं राहिलं काय, उठा, पुढे जायचं. तुम्ही अशा सजम्यात गेले होते तुम्ही. अहो म्हणजे मम्मींनी आहे ना स्टोरेज भरून ठेवलेले असं म्हणायचंय मला. हा, मम्मी मन जरा भूमी बघ विश्रांती. कसा फोन पकडते, तू कसा पकडते दाखव बरं मला. बघू. असंच बघते ताई पण. हा, हा, पण छान दिसती भूमी तू अशी. अशी हा, भूमी रोज अशीच उभा राहतात. छान दिसती, मला आवडली. मी सकाळी अशीच राहत जाईल सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशी. एवढं नाही गुट पायला लावलं तुला मम्मीने. अशी पण राहीन मी. घुंगट चालेल ना, असंच राहायचं आता. काय ते गाणं होतं, घुंगट के यार में. दिलवंत. मम्मी तुमची तर कालची शायरी लय आवडली सगळ्यांना. हा, काय परत एकदा होऊन जाऊ द्या. कोणती म्हणायची? गुलाब का क्या बोलणे का मी? गुलाब का आवडली. हा, थँक्यू. परत एकदा म्हणा ना. का फूल है गुलाब का तो काटो से क्या डरना. म्हणणार होते. मला तर एकच शायरी माहितीये, फूल है हमें तो गुलाब का. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. अरे वा 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 वा. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. जहाँ क्या पानी क्या कष्टी, काय? पाणी कम था, हा, वहाँ वा. जानीच ने जारी थी. काय मम्मी. सॉरी, मला जमलं नाहीये, मी विसरले. आता मी बोलतच नाही सध्या शायरी. दुसरी होऊन जाऊ द्या. मम्मीने काल गुलाबाची लय भारी म्हटली होती, पण मला एक शायरी होती एक लय छान. काहीतरी फूल है गुलाब का तो कांटों से क्या डरना, फूल है गुलाब का तो कांटों से क्या डरना. बघू ना तुला किती आठवण आहे. बाटा संग खाएंगे हम वरना. भूमी तू म्हण ना, तू पण म्हटली होती काल शायरी. मी कुठे म्हणले. वा 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 वा, माशाअल्लाह. मी माझी शायरी ऐकायची हा, बोल. फॅमिलीला, नाही तर माझी मजाक नाही. मजाक नाही यार. भूमी किती वेळेस म्हटल्या. अहो मम्मी तुम्हाला लिटरली शो साठी हे आले, काय
ऑफर आली लई झालं ही फेकायला लागली ना कवरच फेकत अजिबात ते भाऊजी आणि आठवते हमें तो अपना लुटा गैरों में कहा दम था जहाँ कष्टी डूबी वहाँ पानी कम था. अरे वा 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 अरे वा एकच नंबर. हवर काय कोणतं गुलाब तू हा मेरे सहेली का मत समजना काय हाँ तो मैं आठवली. फूल है गुलाब का उसको चमेली का ना समझना. आशिक हूँ मैं तेरा सहेली का ना समझना. आणि खरं सांगू आमचं असंच मजाक चालू राहतं. पोरी अशाच असतात माझ्या संग. व्हिडिओ मध्येच नाही खरोखर पण अशाच राहतात त्या. त्यांना विचारून पहा तुम्ही. ए भूमी सांग. हा खरंच अशा असतो आम्ही. तुम्हाला तर म्हणजे भरपूर आम्ही घरात जे जे काम करतो ना तेव्हा बघायला नाही भेटत. पण आम्ही जर स्वयंपाक करत असलो किंवा आम्ही व्हिडिओ काढत असलो मम्मीची रेसिपीची बाबो एवढा हसतो ना आम्ही एवढं हसतो ना बासरे बॉस असं वाटतं आता हसणारे रडणारे. ह्या दोघीच असतात माझे व्हिडिओ काढायला. दोघीच असतात व्हिडिओ काढायला. बाकी कोणी नसतं. आम्ही तिघी जणीच असतो. खूप एन्जॉय करतो आम्ही. आणि जर मला आठवली शायरी माहितीये का. फूल है गुलाब का तो कांटों से क्या डरना. फूल है गुलाब का तो कांटों से क्या डरना. प्यार करते हुए हमसे तो घर वालों को क्या डरना. घर वालों से क्या डरना. अशी शायरी होती एक. हे मुद्दामून केले या दोघींनी पण मुद्दामून केले. काहीच कळलं नव्हतं. मी पण वावा करून टाकलं. बुवे तू एक चांगली बन भाऊजींच्यासाठी. साडी कशी वाटली तुम्ही सांगा कमेंट मध्ये. हा भारी वाटली. नवीन ब्लाऊज पण शिवलेला आहे मी. छान आहे साडी. काय म्हणतात त्याला वेलवेटचे ब्लाऊज. ब्लाऊज 2 शिवले. म्हटलं आता पोरी कधी पण भूमी स्थानपन्न झालेली आहे. नाही थकलो आम्ही. खूप काम होतं आम्हाला. पाणी कारण की इथं पाण्याचा खूप त्रास आहे. पण आता काय करते रूम चेंज केली ना आम्ही. त्याला विलास नाहीये काय भूमी. बरोबर आहे पाण्यात हा जाऊ दे चल भूमी शायरी घे कधी. म्हणजे शायरी नाही येत. ऐक पाण्याचा त्रास म्हणजे आम्हाला टँकर बोलावं लागतं. भूमी बरोबर बोलते. बिचारीला शायरी सांगायला लावली लगेच. हा बोल पाण्याचा काही त्रास आहे तुला. बोल लवकर बोल हा ना. मला तर सगळ्यात मोठं टेन्शन आहे. काय सांगू आता त्या नळातला कचरा काढल्यापासून मला मला सांगायचंय काय झालं. आमचा बेसिंगचा नळ आहे ना स्टोरेज फुल झालं होतं त्याच्यामुळे व्हिडिओ मध्येच बंद झाला. कुठं होता मम्मीला असं मला लय रडायला आलं. का स्टोरेज फुल झालं होतं. अरे देवा. मम्मीला ना मगासपासून असा हुंदका येतोय ना असं. मी मगासपासून विचारायचं म्हणते आणि बरं नाही वाटत आहे मला. पण म्हटलं चला एवढं नाही धरून राहत मी काय नाही. ते आमच्यात बसल्या का विसरून जाते असं त्यांचं म्हणणं आहे. हा बरोबर बोलते. ते मगाशी पण त्याच म्हंटल्या तुम्हाला का मम्मी आमच्या त्या म्हंटल्या काय का पोरी असल्यावर मी काय लोड नाही घेत. कसलं टेन्शन घ्यायचं. टेन्शन घ्यायचंच नाही. आपल्याला एवढे छान परिवार आहे माझा. 3 मुलं 2 सुना आणि मी एकटी. किती 5 जण. 3 मुलं 2 सुना आणि मी एकटी. आणि मी काय चुकीचं बोलले म्हणजे 6 जण नाही बोलले ना मी. तिचं म्हणणं काय होतं मम्मी तुम्ही 6 जण बोला. पण मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं टेन्शन नाही घेत मी. फक्त मला टेन्शन चावला मच्छर. मच्छर बघ मच्छर चावला तुला. ही बघा मच्छरला बोलवते. पिऊ खाते मच्छर. फायनली ते धरून बिरून आपल्याला बोलताच येत नाही. जे आहे तेच बोलतो. हा आपल्याला सांगायचं राहिलं नळाचं. हा नळाचं यांनी उद्योग नाही का केले नळाची. ताईंनी नळ तोडला. नळ तोडला. नळ बिळ नाही तोडला. मला शिकून तिथं भरत होती तू. मम्मी लगेच त्या भूमीला लगेच जॉईन करून टाकता. लगेच मग काय करत तिथं. मग ते आशेने काय म्हणतात आपल्याला. मग तुम्ही भेदभाव करता म्हणतात. मग तू मग बोलती काय बोलती. मग तुम्ही असे कमेंट केले. असं काय नाही बरं का. मम्मी मला पण तेवढंच ओरडतात.
एवढं सांगायचं मला. म्हणजे मी काही नळबिल तोडलेला नाही, मी खरं गोष्ट सांगते तुम्हाला. आमच्या नळामध्ये कचरा गुतला होता आणि ते कचरा गुतल्याच्या नंतर काय झालं, मम्मीला आनंदी झाल्या होत्या, अरे कचरा गुतला, नळाचं पाणी कमी येईल आता तू आणि टाकीतलं पाणी जास्त. मी आहे ना नळ फास्ट करते, बोलायचं होतं नळ मी फास्ट करते ना, जास्त पाणी मी पाणी काळजी करत नाही. मी 1000 रुपयाचं पाणी भरते तर त्याची काळजी करत नाही, म्हणून मम्मी आम्हाला ओरडती. मग काय करते मी, नळ बारीक झाला होता तर भारी वाटलं, म्हणलं चला बरं झालं. म्हणजे असं त्यांचं म्हणणं झालं का आता तीनदा त्यांना बोलायला नाही लागणार का, नळ बारीक कर करून, राग यायचा नळ ना. बारीक कर करून. मग राग येतो ना, आपण सारखं सारखं बोललो, पुरीला राग नाही येणार का, येत असतो किती पण प्रेम असलं तरी. बरोबर आहे ना. बरोबर आहे. काय मम्मी सारखं सारखं पाण्यावरून बोलतात, त्यासाठी मग मी काय विचार केला, अरे वा किती भारी झालं नळ राग बारीक. म्हणजे काय येतो, कारण आम्ही जिथे राहायचो ना आधी तिथं असं पाणी फेकून द्यायचो पण. हा एवढं पाणी होतं, खूप पाणी होतं तिथं. पाण्याचं लोड नव्हतं. हा आणि धन्य ते हे त्या म्हणते घराला आपलं धन्य आहे, म्हणजे धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. खूप छान घर आहे आणि त्या घरापासूनच खूप चांगलं झालं. आणि या घरात पण खूप सारं यश आहे, काय म्हणतात त्याला? यश आहे. तर सगळे घर मला चांगले भेटलेले, घराला कुठल्याच नाव ठेवायचं नाही. सांगायचा मुद्दा एवढाच आहे का आता पाणी जास्त नासवते मी पाणी लय नासवते, त्याच्यामुळे नळ बारीक झाला होता. ते खूप चांगलं होतं, सगळ्यांनाच आनंद झाला होता घरात. फक्त विषय काय झाला होता, मी तोंड धुत सगळ्यांना होते. आनंद नव्हता झाला, फक्त मला झाला. फक्त मला झालता आनंद का रे वा पाणी आता कमी सांडण. हा आणि मी एवढी खोडीला आहे ना का तो नळ खोलून त्याच्यातला कचरा काढून टाकला आणि नळ परत स्पीडनी केला. आता मी दाखवतेच मम्मीला. अशी म्हंटली बोलत होत्या ना बारीक झाला नळ, मी पण फास्ट करते, लगेच फास्ट करून टाकला तिनं नळ. मग मला लय राग येतो असं केल्यानंतर. आता मी काय करणार आहे, त्याच्यामध्ये वाळू भरणार आहे आणि बारीक करणार, बघू कशी मोठा करते. अहो पाणी लय महाग आहे ना इथं, बाकी दुसरं काही नाही. आणि नळाला पण पाणी कमी येतं ना इथं, त्याच्यामुळं टँकर घ्यावं लागतं आम्हाला. पाणीची येत फक्त 8 दिवसातून 2दा आलं तर आलं, नाहीतर येतच नाही. आता तुम्ही सांगा, आता सांगायला पाहिजे ना, एवढं पाणी नाही इथं. पण जाऊ दे आता काय. आणि इथं बोरला पण पाणी चांगलं नाही, लय खारं पाणी. काय हो मम्मी, बोरचं पाणी सगळं म्हणजे आपलं घाण होतं, केस वगैरे, शरीर म्हणजे केस वगैरे घाण होतं, ते होतं. वरून भांडे पण घाण होत्या, किती चिकट भांडे होत्या. भूमी कुठं राहत होती, तिचे केस पाणी किती गळाले, पर असं पाणी होतं का बासरीवास तिकडे मुंबईला ना. हा ना, खूप खराब पाणी होतं. मला सांगितलं मम्मी, मला खूप वाईट वाटायचं, काय सांगू मम्मी, लय खराब पाणी होतं. मी म्हणलं ही बादली कशाने खराब झाली ग, मग ते खाऱ्या पाण्याने झाली. हा अजून थोड्या दिवस जर मी तिथे राहिले असते ना तर टकली होऊन आली असती. आज आम्ही 3 टकली. हा परत चार्जिंग संपलं होतं माझ्या कोणत्या गावावरून आली तू? मी का कल्याण. लय अशी गरीबावानी बसली ना ग बाई, वरती बस ना. भाऊजी कालच्या व्हिडिओ तिला काय म्हंटले माहितीये, पीठ मागी. असे म्हणले. ए मम्मी तुला संदीप शिवेकर होता का ग? नाही. मग तुम्ही दोघं भांडणं कशाला करते? ए जाऊ द्या मम्मी, ती रडली का नाही ते सांगितलंच नाही तिने. ऐक ना, संदीपला करवलं तुझ्याशिवाय. नाही. खरं सांगते तुम्हाला, आज सांगते मी, माझा संदीप आहे आणि भूमी आहे, माझेच आहे दोघं पण. खूप प्रेम आहे एकमेकाचं, पण भांडण रोज करतात. त्यांना सांगा 2 गोष्टी. आणि फायनली मी एवढी खुश आहे ना, उद्या माझा नवरा येते. चेहऱ्यावरची खुशी. मी तुम्हाला सांगते, म्हटलं आज मी काय विनूला काही फोन नाही केला का बाळा तू कधी येतोय काय येतोय, म्हणलं जाऊ दे, गेला मन सोबत राहू द्या. पण तो त्याच्या मनाने उद्या येणार आहे तर ठीक आहे. आणि आताही त्याला विचारून घ्यायचं, तुम्हाला अजून मी कालच विचारलं, तुम्हाला जर अजून राहायचं असेल तर राहू शकता. मी काय म्हणत नाही तुम्हाला आता, म्हणजे सोमवारी म्हटलंय तर तुम्ही या, येऊ नका. हा नाही, जोपर्यंत तुमचं मन आहे
तोपर्यंत तुम्ही राहा, मस्त एन्जॉय करा, लाईफ एन्जॉय करा, एकदम मन धुंद करून राहा. आय लव्ह यू. आता मी पहिल्यांदाच असं आय लव्ह यू